नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता कपाट आवरत असते. तर तिला त्यात तो बोक्याचा शर्ट दिसतो. तर लगेच तिला आठवते की सईने कसे बोक्याला तिच्या डॅडासारखे तयार केलेले असते. या सर्व सुंदर आठवणी मुक्ताला आठवत असतात. त्यानंतर कसे सईने तिच्या कपाळाचे कुंकू मुक्ताला लावून देवी आई या दोन्ही बाळांना सुखरूप ठेव असे म्हटलेले असते. तर मुक्ताला सईची खूप आठवण येत असते. लगेच मुक्ता तिचा मोबाईल हातात घेते आणि म्हणते, सई काय करत असेल? तिच्या मम्मा बरोबर पेंटिंग करत असेल की खेळत असेल? फोन करू का? नको. तर इकडे सई ही त्या मावशींबरोबर म्हणजे त्यांच्या माईंबरोबर खेळत असते. तर लगेच त्या माई म्हणतात, अगं काय झालं? किती नाराज आहे तू? आता आवरलं ना आपलं सगळं? मग लगेच सई म्हणते, मला आहे ना मुक्ता आंटीची खूप आठवण येते. तर मावशी म्हणतात, कोण आहे मुक्ता आंटी? मला पण भेटायला पाहिजे. तर सई म्हणते, चल आपण फोन करूया. तर इकडे मिहीर व लकी दोघेही पार्टीला आलेले असतात. आणि मिहिकाही तिच्या मैत्रिणींबरोबर पार्टीला आलेली असते. तर मिहिकाला तिथे बघून लगेच लकी मिहिकाकडे बघत असतो. तर लगेच तो मिहिकाजवळ जातो आणि तिला म्हणतो, आपल्या घरात जे काही झालं आहे त्याबद्दल सॉरी. खरं तर मी आधीच तुझी माफी मागायला हवं होतं. तर लगेच मिहिका म्हणते, एवढं काय त्यात? मिहिकाला लकीचा खूप राग आलेला असतो. त्यामुळे ती त्याच्याशी बोलत नसते. मात्र लकी हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ती त्याच्याकडे खूप रागाने बघत असते. तेवढ्यात लगेच तिची एक फ्रेंड्स येते आणि म्हणते, मिहिका चल लवकर, लेट्स डान्स. आपण डान्स करूया, चल पटकन. आणि लगेच मिहिकाचा हात धरून तिला डान्स करायला घेऊन जाते. तर लकी मिहिकाकडे बघतच असतो. तर इकडे घरी सागर हा ड्रिंक करत असतो आणि त्याला मागचे सर्व काही आठवत असते. कसे सावनीने सईला त्याच्या जवळून घेऊन गेलेले असते. त्यानंतर त्याला कसे सावनी सई 6 महिन्याची असताना तिला सोडून गेली होती हे सर्व क्षण त्याला आठवत असतात. त्यावेळेस सागर सावनीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना बाहेर जायचं असतं. त्यासाठी सागरने सुट्टी घेतलेली असते. मात्र लगेच सावनी म्हणते, नाही, तुझ्यासारखा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला आनंद सापडत नाही. तुला कसं रस्त्यावरची फुलं दिसली तरी आनंद मिळतो, पण माझं तसं नाही आहे. आणि मुळात म्हणजे माझं तुझ्यावरती प्रेमच नाही, माझं दुसरं कुणावरती प्रेम आहे असे ती सागरला जेव्हा सांगते तेव्हा सागरला खूप त्रास झालेला असतो. हे सर्व क्षण त्याला आठवत असतात. त्यामुळे त्याला खूपच राग आलेला असतो. त्यामुळे लगेच तो आणखीन ड्रिंक घ्यायला सुरुवात करतो. कारण सावनीमुळेच त्याची मुलगी आज त्याच्यापासून दुरावलेली असते. तर इकडे पार्टीमध्ये मिहिका तिच्या फ्रेंडबरोबर डान्स करत असते. तर लगेच लकी तिच्याजवळ डान्स करण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्याजवळ जाण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. तर इकडे मिहीर काही क्लायंट्सबरोबर बोलण्याचं त्याचं चालू असतं. त्यांच्याबरोबर काही डील होतं की काय हे सर्व तो बघत असतो. मात्र इकडे लकी मिहिकाबरोबर डान्स करण्यात खूप गुंतलेला असतो. तर लगेच मिहिका म्हणते, लकी मी आपल्यासाठी ज्यूस घेऊन येते. तर लकी म्हणतो, अगं तू कशाला जाते? मी जातो. तर लकी लगेच ज्यूस आणण्यासाठी जातो आणि म्हणतो, आज तर मला या मिहिकाला बघायचंच आहे. मग लगेच लकी ज्यूस घेऊन येतो आणि मुद्दाम तो मिहिकाच्या अंगावर सांडवतो. तर लगेच मिहिकाची मैत्रीण म्हणते, ए काय हे सर्व ज्यूस सांडून दिलंय? जा मिहिका, तिकडे रूम आहे, तू जाऊन क्लीन करून घे, जॉकेट बदलून घे हवं तर. तर हे सर्व मिहीर बघत असतो. कारण त्याला कळत असते की लकी हे मुद्दाम तर करत नाही ना. तर लगेच मिहिका म्हणते, ठीक आहे, मी चेंज करते. तर इकडे सई व त्या मावशी मुक्ताला व्हिडिओ कॉल लावतात. तर लगेच सई म्हणते, आता बघाच, तुम्हाला माझी मुक्ता आंटी बघायची आहे ना? तर लगेच इकडे अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल. तर मुक्ता म्हणते, कोण असेल? तर मुक्ता लगेच फोन उचलते. तर बघते तर सई. तर मुक्ता खूपच खुश होते आणि म्हणते, सई तू अजून झोपली नाही? एवढी रात्र झाली म्हणून मी फोन केला नाही. त्यावर लगेच सई म्हणते, अगं नाही मुक्ता आंटी, मी आणि माई बसलेलो आहोत. आम्ही दोघी खूप गप्पा गोष्टी करत होतो. आमच्या माईंना बघायचं आहे की माझी मुक्ता आंटी नेमकं कोण आहे ते. तर लगेच मुक्ता म्हणते, म्हणजे तू तुझ्या आईबरोबर नाही आहे का?
तर लगेच सई म्हणते, नाही, आई व हर्ष काका दोघेही पार्टीला गेलेले आहेत, मी आमच्या मावशींबरोबर आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, दे बरं तुमच्या मावशीकडे फोन. तर लगेच सई मावशींकडे फोन देते. तर मुक्ता लगेच त्या मावशींना म्हणते, सई बरी आहे ना, तुम्ही तिला औषधं दिली का? तर लगेच त्या मावशी म्हणतात, औषधं? कुठली औषधं? मला तर काहीच माहिती नाही. सावनी मॅडम काही बोलल्या नाही औषधांबद्दल. तर लगेच मुक्ता म्हणते, अहो तिची रोजची औषधं आहे संध्याकाळची, थांबा मी तुम्हाला सांगते. मग लगेच मुक्ता मावशींना फोनवर औषधं कशी द्यायची, कोणती द्यायची ते सर्व सांगते. तर लगेच मावशी सईला औषध देतात. तर इकडे पार्टीमध्ये ड्रेस खराब झाल्यामुळे मिहिका रूममध्ये जाते आणि तिचं ड्रेस चेंज करत असते. ती जॉकेट काढते. तर लगेच दरवाजाच्या छिद्रातून लकी हे सर्व बघत असतो. तर मिहिरला लकीवर शंका आलेली असते. तर इकडे सई मावशींना म्हणते, नाही, मी औषध घेणार नाही, मला नाही घ्यायची. तर लगेच मुक्ता म्हणते, द्या बरं मावशी, सईकडे फोन द्या. तर लगेच मुक्ता सईला म्हणते, बाळा तू हुशार आहेस की नाही आणि तुला तुझ्या मुक्ता आंटीचं ऐकायचं की नाही, तू जेवली का? तर त्या मावशी म्हणतात, हो तिने जेवण केलेलं आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, मग माझं शानं बाळ आहे ना ते, मग चल पटकन औषध घे. तर लगेच मुक्ताचं ऐकून सई लगेच औषध घेते. तर सईला बघून मुक्ता खूपच खुश झालेली असते. मग लगेच मुक्ता सईला म्हणते, बाळा आता खूप उशीर झालाय, तू झोपून घे. तर सई म्हणते, कशी झोपणार मुक्ता आंटी, इथे मावशींना गोष्टच येत नाही, मग गोष्ट ऐकल्याशिवाय मी कशी झोपू? तर लगेच मुक्ता म्हणते, ठीक आहे सई, मी तुला गोष्ट सांगते. मग मावशी लगेच सईसमोर मोबाईल धरतात. मग मुक्ता सईला खूप सुंदर सुंदर गोष्टी सांगते आणि मावशी लगेच सईला झोपी लावतात. मग सई गाढ झोपी जाते. मग लगेच मुक्ता मावशींना म्हणते, ठीक आहे, तुम्हाला काहीही गरज लागली ना मला कॉल करा, आणि फोन बंद करते. मात्र मुक्ताला खूप वाईट वाटते. पहिल्याच दिवशी असं मुलीला सोडून कोणी पार्टीला जातं का? या आईचं काही प्रेम आहे की नाही? तर इकडे लकी दरवाजातून डोकत असतो. तर मिहीर लगेच त्याच्या पाठोपाठ येतो. मिहीरला हे सर्व बघून खूप राग आलेला असतो. तर लगेच मिहीर लकीला जोरजोरात मारायला लागतो. तर लगेच मिहीर लकीला म्हणतो, तुला फक्त एकच मुलगी दिसते का? का तिच्या पाठीमागे लागलाय? तू प्रत्येक वेळेस का असं वागतो? असे म्हणून लकीचं थोबाड फोडत असतो. तेवढ्यात लगेच मिहिका रूममधून बाहेर येते आणि म्हणते, हे सर्व काय चालू आहे? काय तमाशा आहे हा? तर लकी म्हणतो, यालाच विचार याचं काय चालू आहे ते. तर लगेच मिहिका म्हणते, काय झालंय लकी? तर लकी म्हणतो, मी काहीही केलेलं नाही. तर लगेच मिहीर लकीने काय केले आहे हे मिहिकाला सांगू लागतो. तर सर्वजण बघत असतात. तर इकडे सागर हा घरातून बाहेर निघलेला असतो. तो लिफ्टमध्ये जायला लागतो. तेवढ्यात मुक्ता तिथे येते. तर लगेच मुक्ताला बघून सागर म्हणतो, नाही, नको, अशा माणसांबरोबर लिफ्टमध्ये जायलाच नको. तर लगेच तो पायरीने जातो. तर खाली आल्यानंतर लगेच मुक्ता लिफ्टमधून खाली उतरते आणि त्याच्यासमोर येते. तर ते दोघे समोरासमोर आल्यानंतर एकमेकांकडे बघू लागतात. तर सागर हा मुक्ताकडे खूप रागाने बघत असतो. मात्र मुक्ताला सागरमध्ये सईबद्दल थोडंसं प्रेम दिसत असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मुक्ता व सागर दोघेही बाहेर असतात. तेवढ्यात एक व्यक्ती येतात आणि म्हणतात, वा, तुम्ही दोघे खूप सेलिब्रिटी आहेत, खूपच मस्त फोटो आला होता तुमचा पेपरमध्ये. ते दोघांचंही कौतुक करू लागतात. तर हे ऐकून सागरला खूप राग येतो. तर इकडे मुक्ता व मिहिका दोघे बोलत असतात. तर लगेच मिहिका म्हणते, त्या सावनीला कुठली आली सईची काळजी? ती सावनी आणि हर्षवर्धन काल पार्टीत होते, मस्त तिथे पार्टी करत होते, कसलं आलंय तिचं प्रेम मुलीवर? तर हे ऐकून मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे मिहीर व लकी दोघेही घरी आलेले असतात. तर लगेच इंद्रा म्हणते, अरे लकी, काय झालंय तुझ्या तोंडाला? तर लकी म्हणतो, मिहीरनी मारलंय. तर लगेच मिहीर सांगू लागतो की लकीने काय केलंय. तर लगेच हे ऐकून सागरलाही खूप राग येतो. सागर लगेच मिहीरला म्हणतो की लकी असा वागलाय आणि लगेच लकीच्या एक कानामागे देतो. तर इंद्रा म्हणते, काय करतोय सागर तू? तर सागर म्हणतो, आई, मी जे काही करतोय ना ते एकदम योग्य करतोय, याचं ना थोबाडच फोडायला पाहिजे. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.